शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। सिडकोत साकारणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 61 फूट मूर्ती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक सिडको भागात भव्य दिव्य 61 फूट उंच बाबासाहेबांच्या मूर्तीचा मुख्य देखावा पवननगर येथील पाटील ग्राउंडवर साकार होणार असून या ठिकाणी सिडकोतील नागरिकांना हा देखावा 14 एप्रिल रोजी बघायला मिळणार आहे। या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज पवननगर मैदानावर भूमिपूजन करण्यात आले। भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धपदं समादियामि सुरामीर्यमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापद। मुकेश शहाणे, यंग फ्रेंड सर्कल तसेच गौरव केदार, विनोद मगर यांच्या वतीने भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे। यावेळी आलेल्या मान्यवरांकडून श्रीफळ फोडण्यात आले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला। भव्य दिव्य डोळ्यांचे पारणे फेडणारी 61 फूट उंच मूर्ती नाशिकमध्ये प्रथमच साकार होत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, मुकेश शहाणे, रश्मी बेंडाळे, जगन पाटील, सोनाली ठाकरे, राजेंद्र महाले, राकेश कोष्टी, ज्योती कुवर, मुकेश शेवाळे, अमोल खंदारे, गणेश वाघ, प्रतिभा पवार, जयश्री धारणकर, सुबोध नागपुरे, प्रदीप चव्हाण, मामा राजवाडे, छायाताई देवांग, सुनील संसदकर, संजय साळवे आदी उपस्थित होते। त्यांनी जे केलेलं या देशासाठी, या राज्यघटनेवर या देशाचं संसद चालते, जो राज्यकारभार चालतो, ती संसद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सांगतात की मी बौद्ध भूमीतून आलो आणि त्याचा आदर्श घेऊन त्या धर्तीवर सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन जेव्हा हा असा जिद्दीचे कार्यकर्ते, काही लोकांनी काही पक्षाला ठराविक लोकांना जातीवादी ठरवलं होतं, काही जातीवादी पक्ष आहेत, जातीवादी पक्ष आहेत, परंतु जेव्हा सर्व धर्म समभावाची भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षमतेने काम करत असताना आम्ही आता मात्र जात धर्म संघटना पक्ष भाषा आणि झेंड्याच्या व्यतिरिक्त जेव्हा सर्व धर्म समूहाच्या भूमिकेकडे प्रामाणिकपणे वाटचाल करत असताना असे जर सामाजिक कार्यक्रम होत असतील तर त्या पद्धतीनं मला ह्या लोकांचा सार्थ अभिमान आहे की निश्चित जे बाळासाहेब बोलल्याप्रमाणे प्रथमच हा देखावा आहे। आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही विचारलं तर बाळासाहेब तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली, तर हा खरंच प्रथम पुतळा आहे। आपल्या नाशिकचं नाव लौकिक होईल असं आपण हा देखावा करू आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा एवढी मी विनंती व्यक्त करतो। आणि आपण त्या कार्यक्रमाला आले मी सगळ्यांचं आभार मानतो। जय भीम। टीम न्यूज टुडे नाशिक।